राज्य सरकारची आता विद्यार्थ्यांसाठी योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत 12वी पास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या दरम्यान 6,000, डिप्लोमा धारकांना 8,000 तर डिग्री पास करणाऱ्यांना 10,000 रुपये देणार। पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा। युवा प्रशिक्षण योजनेचं स्वागत, वकिलांनाही स्टायपेंड सुरू करा। विद्यार्थ्यांसाठीची योजना जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी। सरकार लाडका शेतकरी योजना कधी आणणार? संजय राऊतांचा सवाल। 5 वर्ष लुटायचं आणि निवडणुकांच्या वर्षांमध्ये घोषणा करायच्या, ही सरकारची नीती। राऊतांचा हल्लाबोल। काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शूर जवान शहीद। गृहमंत्री म्हणून अमित शहा संपूर्ण अपयशी। अमित शहांनी तातडीनं राजीनामा द्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश। जुलै महिन्याच्या अखेरीस भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, JP नड्डा, अमित शहा या बैठकीत सहभागी होणार। लोकसभा निवडणूक निकालासह सरकारमधील समन्वयावर सुद्धा चर्चा। गडचिरोली महाराष्ट्राचा आता शेवटचा नाही तर पहिला जिल्हा। सुरजागड इस्पातमुळे निर्माण होणार 7,000 रोजगार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। ठाकरे गट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढणार। उद्या माणगावमध्ये आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली निष्ठा यात्रेचा शुभारंभ होणार। अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या खासदारकीला आव्हान। निवडणूक आयोगाच्या मर्यादेपेक्षा प्रचार खर्च अधिक झाल्याचा आरोप करत गोपाल चव्हाण यांनी नागपूर खंडपीठामध्ये केली होती याचिका दाखल। भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा, तर साकोलीची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी। ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख प्रदीप कुमार खोपडे यांची AVP माझाला माहिती। समाजवादी पक्ष महाराष्ट्रामध्ये विधानसभा स्वबळावरती लढण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व न मिळाल्यास स्वबळावरती लढू, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा इशारा। सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघामधील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं होणार मॉकपोल। मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारे नेते म्हणजे शरद पवार। शरद पवारांपुढे शकुनी मामा फेल। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचं शरद पवारांच्या वरती टीका। गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या लोह पोलाद प्रकल्पासाठी तब्बल 250 एकर जागा दिली। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा। कुठलाही मोबदला घेतलेला नाही आणि घेणारही नाही, धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। आमदार प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये कलगीतुरा। नागेश आष्टीकरांचा प्रज्ञा सातव यांच्याकडून रिमोट ऑपरेटर म्हणून उल्लेख, तर प्रज्ञा सातव राजकारणामध्ये माझ्यापेक्षा ज्युनियर, नागेश आष्टीकर यांचं प्रत्युत्तर। विशाळगड परिसरामध्ये यासीन भटकळ राहिल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांचं मोठं वक्तव्य। भटकळ कधी कोणाकडे राहिला होता यासह त्यावेळी पोलिसांनी नेमकं काय केलं याची चौकशी करणार मुश्रीफांचं वक्तव्य। राज्यामध्ये मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना। अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना। पूजा खेडकर प्रकरणामध्ये सरकारनं जबाबदारी घ्यावी, सरकारनं खोलात जाऊन माहिती घेतली पाहिजे, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। खेडकर कुटुंबानं पुण्यामध्ये बाणे रस्त्यावरती फुटपाथवरती केलेलं अतिक्रमण हटवलं। अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं दिली होती 7 दिवसांची मुदत। पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं। हा पत्ता रहिवाशी नसून एका कंपनीचा असल्याचं झालं उघड। वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांकडे पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार। वाशिम पोलिसांकडील तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग। अजून गुन्हा दाखल नाही, कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू। वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या अडचणी वाढणार। दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाची माहिती ACB तपासणार। उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणामध्ये आयकर विभागाकडून ACBनं मागवली माहिती।
बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती भगदाड. एबीपी माझाच्या रियालिटी चेक नंतर MSRDCच्या अभियंत्यांची मध्यरात्री पुलावरती धाव घेत पाहणी. MSRDCनं समृद्धी महामार्गावरती कुठेही भगदाड नसल्याचं पत्रक काढून केला होता दावा. MSRDCनं हाती घेतला 6000 किलोमीटरच्या रस्त्यांचा सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प. 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांची 28,500 कोटींचं कर्ज देण्यास तत्वतः मान्यता. मुंबईमध्ये 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार. भाजपचे नेते विनोद तावडे यांची एक्स माध्यमावरती पोस्ट करत माहिती. घाटकोपरचं होर्डिंग कोसळण्याच्या 13 दिवस आधी BMCची GRPला नोटीस. SITच्या चार्जशीटमध्ये माजी आयुक्त कैसर खालिद यांचा जबाब. विद्यमान GRP आयुक्त रवींद्र शिवसेंनी या संदर्भातली कारवाई केली नाही. खालिद यांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये 7% प्रवासी वाढले. दुसऱ्या तिमाहीमध्ये मुंबई विमानतळावरून एकूण 1,34,00,000 प्रवाशांनी केला प्रवास. बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रामध्ये येणार. विशेष विमानानं उद्या संध्याकाळी वाघनख साताऱ्यामध्ये पोहोचणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करत दंडकारण्य अभियानाची सुरुवात. 19 वर्षांपासून अभियान सुरू. अभियानाच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड. सांगलीच्या कडेगावमध्ये मोहरमच्या निमित्तानं गगनचुंबी ताबूत भेट सोहळा. सोहळ्यामध्ये एकूण 17 ताबूतांचा समावेश. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक कडेगावमध्ये. सिंधुदुर्गमधल्या आंबोली घाटामध्ये भला मोठा दगड कोसळला. हा दगड हटवल्यानंतर आंबोली घाटातील वाहतूक सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.